स्वामी समर्थ. तर ना सुंदर अशी दारात रांगोळी काढलेली. आज आहे संकष्टी चतुर्थी, त्यामुळे सुंदर रांगोळी काढलेली. आणि ना व्लॉग आज शूट करायचं म्हणजे शूट तर होणार होता, पण छोटा ब्लॉग शूट होणार होता, त्यामुळे मी उभ्या कॅमेऱ्याने शूट करत होती. पण नंतर मला संध्याकाळी आलं का चला आजपासून ना मी लॉंग व्हिडिओ आहेत ना ते तुमच्याबरोबर शेअर करते. आणि मग सुरू झाला माझा ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्णा ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे. चैत्र महिन्याची पहिली संकष्टी, म्हणजे आपल्या नवीन वर्षाची पहिली संकष्टी. आणि विचार केला आत्ता जस्ट विचार आला का मी ब्लॉग बनवते. खूप दिवसांपासून मी मोठे ब्लॉग जे मी बनवते ते बनवलेलेच नाही आहेत. आज कसा ब्लॉग होईल माहीत नाही. संध्याकाळी स्टार्ट केले. छोटा ब्लॉग तर तुम्ही बघालच, पण संध्याकाळी स्टार्ट केले. आणि आपले स्वामींना ना ह्यांनी सकाळी फुलं वगैरे म्हणजे दुपारी आणून दिली. माझी पूजा लवकर झालेली, पण हे दुपारी आले तेव्हा फुलं वगैरे आणली. मग मी दुपारी नाही वाहिली, आताच वाहिल्यात फुलं वगैरे छान असं. आणि वातावरण एकदम भारी आहे, सुगंधी सुगंधी एकदम. धूप वगैरे लावलं आहे, छान वाटते. तर माहीत नाही, विचार केला आता का स्टार्ट करते माझे मोठे ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते. खूप दिवसांपासून बनवलेलं नाही. काय होतं, एडिट करायला ना वेळ नाही मिळत आणि दररोजचं वेगवेगळं असतं, रुटीन सेम नाही आहे, त्यामुळे मी बंद केलेलं. आणि थोडक्यात तुमच्याबरोबर जे शक्य होईल ते शेअर करत होती. पण आता विचार केला गणूबाप्पाच्या आशीर्वादाने चला सुरू करूया. जसं शक्य होईल तसं शेअर करेल, बघूया चल. तर आज मटर पनीर बनवते आणि डाळ भात बनवते. जेवण बनवून घेते पहिले आणि मग तुमच्याशी बोलते. इथे काय काय करायचं, काय काय चालू आहे, पसारा झाला माझा आहे, पहिले ते आवरते आणि बोलते. तर खूप दिवसांनी मी असं ब्लॉग बनवते आणि विचार केला बनवते, कारण का मला आवड आहे. मी शॉर्ट व्हिडिओसाठी जर मी ब्लॉग का नव्हती बनवत, त्याचं कारण एकच आहे का मला व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटायचा नाही, म्हणून माझी भरपूर सारी काम. आणि मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे का मी कसं मसाले वगैरे माझ्या आहेत मी विकायला ठेवते. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आपल्याकडे आगरी मसाला मिळतो आणि त्याचसाठी मी विचार केला थोडे लॉंग व्हिडिओसुद्धा बनवते, कारण का माझा मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर मग जितक्या लोकांपर्यंत मला पोचता येईल तितकं चांगलं माझ्यासाठी, म्हणून मी विचार केला का मी लॉंग व्हिडिओसुद्धा बनव. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी भरपूर जणांजवळ पोचते, पण लॉंग व्हिडिओमधनं सुद्धा पोचावं आणि आपला जो व्यवसाय आहे तो थोडा जास्त वाढावा, म्हणून विचार केला का लॉंग व्हिडिओसुद्धा बनवायला सुरुवात करू. तर असं आहे. आता मी बनवते साधी सिंपल वरण. आणि मी पनीर आणून दिलेलं आहे. मटार तर मी साठा करूनच ठेवलेला आहे, त्यामुळे म्हणजे मटारचा सीझन होता तेव्हा जास्तीचा भरून आणून त्याला स्टोअर करून ठेवलेला आहे. तोच आता मटार उकडायला टाकलेला आहे. आणि आपलं वरण भात आणि मोदक बनवते, दाखवते. मला असं वाटतं माझा लास्ट ब्लॉग गणपतीचाच होता असं वाटतं मला बघायला लागेल. आणि त्यानंतर मी ब्लॉग बनवलेला आहे आणि काय योगायोग आज म्हणजे संकष्टीचाच होता असं वाटतं. मी आता बघेल YT स्टुडिओला जाऊन, पण मला असं वाटतं माझा लास्ट ब्लॉग ना संकष्टीचाच होता. त्यानंतर मी ब्लॉग बनवायचं बंद केलं आणि आज काय सुचले तर मी ब्लॉग बनवते, लॉंग ब्लॉग. तर गणपती बाप्पाचीच कृपा असेल, गणपतीचं बाप्पाचं काहीतरी असेल म्हणून माहीत नाही. मला आता जस्ट ना मी शॉर्ट व्हिडिओसाठीच असं छोटे शॉर्ट घेत होती. तर मला विचार आला का श्रावणीला बोलली मी लॉंग व्हिडिओ बनवू का, ती बोलली हां. तर मी विचार केला का चल मग आज स्टार्ट करते. आणि खूप दिवसांनी कसं सवय गेलेली माझी बोलायची, सगळं गेलेलं खूप, म्हणजे कधी तुम्हीसुद्धा जाऊन बघू शकता माझा यूट्यूबला लास्ट ब्लॉग कधीचा आहे, खूप महिन्यांपूर्वीचा. कंटाळलेली, तुम्ही व्ह्यूज देत नाही त्यामुळे मग व्ह्यूज नव्हते येत, मग कंटाळलेलं. आणि शॉर्टला मला भरपूर सारे व्ह्यूज यायला लागले. कमी वेळ कमी म्हणजे मेहनत तर मी करते, मेहनत कमी नाही लागत कोणत्याच कामाला, फक्त व्ह्यूज जास्त यायचे. आणि मी मोठा व्हिडिओ टाकायचे तर एकदम कमी व्ह्यूज यायचे, त्यामुळे मी कंटाळलेली. आणि पण मेहनत माझी एवढ्या वर्षाची होती, मला वाईट वाटत होतं. माझा अगोदरचा चॅनेलसुद्धा केला, त्यामुळे मला जास्त वाईट वाटत होतं. त्याच्यावरसुद्धा मी भरपूर मेहनत केलेली. मेहनत ही ना सगळेजण करतात, सगळ्या गोष्टीला मेहनत लागते, असं नाही का मेहनत लागत नाही. पण काय असतं माहिती आहे का, काहीकांचं लवकर होतं, काहीकांचं लेट होतं. तर ते मी लेट होणाऱ्यांमधनं आहे, पण मेहनत मी जमके करते हूँ. म्हणजे असं नाही का मेहनत कमी करते. व्हिडिओ बनवणं म्हणजे मेहनतच आहे. आणि त्याच्यामधनं मी माझ्या व्हिडिओमधनं मी काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करते. चला पहिले मी जेवण बनवते आणि मग आपण बोलू.
तर बेसिक्सची तयारी केली. इथे मी तेल गरम झाल्यावर जिरा आणि हिंगाची फोडणी दिली आणि त्याच्यावर कांदा घातले. 2 मीडियम साईजचे कांदे कट केलेले. त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत आणि त्याच्यावर मी टॅमॅटो पण परतून घेणार आहे मस्तपैकी. त्याचबरोबर आपण इथे मी दही घेतलेलं आहे म्हणजे ग्रेव्हीसाठी आणि काजू थोडेसे म्हणजे ग्रेव्ही छान होते. तर मटर पनीरसाठी मी मटरनं अगोदर उकडून घेतले म्हणजे पटकन भाजी होते. कसुरी मेथी आणि तेजपत्ता घालणार आहे. राईस आपला होतो इथे. आणि हे बघा हे आगरी मसाले आहेत आमचे. आगरी मसाला आणि हळद हे माझ्याकडे विकायला आहे. तर हा आगरी मसाला घालूनच आपण मटर पनीर बनवणार आहोत. आगरी मसाला आणि हळद आपल्याकडे विकायला आहे आणि हा आगरी मसाल्यामध्येच मी आता मटर पनीरची भाजी बनवणार आहे. कोणताही एक्स्ट्रा मसाला घालायची गरज नाही. आता मटर पनीरमध्ये कसुरी मेथी घालणं जरुरी आहे. त्यामुळे कसुरी मेथी मी घालणार आहे. तेजपत्ता पण जरा असेल तर छान असा तेजपत्त्याचा एक छान फ्लेवरसुद्धा येतो आणि चांगलंसुद्धा असतं म्हणून तेजपत्ता घालणार आहे. पण मी आपला हा मसाला आहे आगरी मसाला त्यामध्ये बनवून दाखवते तुम्हाला कसा होतो आणि तुम्हीसुद्धा सांगा कमेंट करून. आणि मसाल्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे स्क्रीनवर. त्याच्यावरनं तुम्ही हा मसाला मागू शकता. 1 नंबर भारी आहे. ज्यांनी घेतले ना त्यांचे रिव्ह्यू तर 1 नंबर भारी आहेत. आम्ही खातो मी स्वतः खाते वर्षानुवर्ष आम्ही खातो. आणि आपला मसाला जेव्हा आपण घालू ना कोणत्याही जेवणामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा कोणता मसाला घालायची नाही. फक्त ही हळद आणि मसाला. त्यासाठी मी हळदसुद्धा बनवली. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज केला ना तुम्हाला मसाल्याची आणि हळदीची डिटेल्स मिळून जाईल. तर जरूर ऑर्डर करा. चला बनवून दाखवते अगोदर तुम्हाला मग तुम्हाला पटेल. शॉर्ट तर तुम्ही बऱ्याच जणांनी बघितले आहे पण आता लॉंगमध्ये तुम्हाला दाखवते. तर इथे जिऱ्याची आणि हिंगाची फोडणी देऊन तेलामध्ये कांदा परतून घेतला. सॉफ्ट झाल्यावर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे. छान पेस्ट परतली का त्याच्यावर टॅमॅटो घातलेला आहे. आता प्रमाण माझं थोडं कमी जास्त आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला सवय असते कसं जेवण बनवायचं. टॅमॅटो परतल्यावर 2 मिनटं झाकण देऊन सॉफ्ट टॅमॅटो होईपर्यंत शिजवून घेतलं. त्यानंतर पुन्हा टॅमॅटो परतला आणि मग त्याच्यामध्ये आता मी घालते आपले हे मसाले जे मी विकायला ठेवलेले आहेत. तर हा आगरी मसाला आणि ही सेलमची गावठी हळद आहे ही तर ती घालते. आता मसाला थोडा मी जास्त घालते कारण का भाजीचं प्रमाण थोडं जास्त होतं. त्यानंतर हळद घालते आणि कसुरी मेथी आणि तेजपत्तासुद्धा घालून घेतले. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा हे करताना. त्यानंतर ना काजू आणि दहीची जी पेस्ट आहे ती करून घेतलेली ती घालते. याच्यात पाणी वगैरे घातलं नाही आहे. ती पेस्ट घातल्यावर पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे बारीक गॅसवर. मस्तपैकी परतून झालं ना छान असं तेल सुटलं काही इथे ना मी उकडलेले म्हणजे वाटाणे उकडायला पाणी घातलेलं ना ते पाणीच मी इथे वापरते कारण का मला जास्त पातळ नव्हती भाजी करायची थिकच करायची होती. मग ते थोडंसं पाणी घातलं परतून घेतलं आणि आपल्या मसाला जो तयार करतोय ना त्याच्यामध्ये ना छान असं तेल सुटलेलं आहे. आता पूर्ण जे पाणी होतं मिक्सरचं भांडं थोडंसं क्लीन करून घेतलं कारण का त्याच्यामध्ये थोडंसं दही लागलेलं वगैरे म्हणून. आणि मग आपले उकडलेले वाटाणे त्यामध्ये घातलेले मस्तपैकी घालून परतून घ्यायचं. आणि आता यामध्येच मी परतून झाल्यावर पनीरचे पीस आहेत कट केलेले ते घालते. आता हे तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता. मी असंच घालते नेहमी म्हणून मी असंच घातलं आहे. आता ही सगळी भाजी छान मिक्स करायची आणि बारीक गॅसवर हिला शिजू द्यायची म्हणजे सगळं मसाला एकजीव होऊन जाईल. तर अशा प्रकारे शिजायला ठेवते. तर मटर पनीरची भाजी आपली शिजते आणि शिजल्यावर तुम्हाला दाखवते. 1 नंबर भारी होतं. मी म्हणजे प्रत्येक वेळी अशीच बनवते आणि कधी कधी मग टॅमॅटो कांदा वगैरे पिसून बनवते. पण फास्टमध्ये घाईमध्ये होणारी आमची सगळ्यात फेवरेट टेस्टी भाजी अशीच. तर जरूर मागवा. मसाला ठेवून देते मी आता. हळद आणि मसाला कलर वगैरे दिसेलच तुम्हाला थोड्या वेळात. तेल वगैरे सुटेल मस्तपैकी आणि सब कमाल इस मसाले काय. तर ही बघा आपल्या मसाल्यातली एकदम भारी अशी भाजी. बारीक गॅसवर ठेवून दिलेलं तेल वगैरे पण मस्त सुटतं भाजीला आणि छान होऊन जाते. तर ही आपली भाजी. श्रियाल आलेला आहे काय काय जेवण शिजले ते बघायला. शिवू इकडे बघ. तो बघा इकडे बघ कॅमेऱ्यामध्ये बघ. कॅमेऱ्यामध्ये हाय कर. हाय. चला पटकन घेते. ह्याला पण बघायचं असतं कामं पण करायचे सगळंच करायचं असतं. तर मोदक तयार आहेत. गरम गरम वाफाळलेले मस्त उकडलेले आहेत आणि ते करंज्या थोडंसं आरण राहिले. आणि ही बघा आपली भाजी त्याच्यामध्ये मला टाकायचं आहे आता कोथिंबीर आणि थोडीशी कोशिंबीरमध्ये पण
तर ही आपली भाजी तयार आहे. थोडीशी थंड झाली ना, म्हणजे 10 मिनिटानंतर तिला मस्त तेल वगैरे सुटतं. तर ही भाजी आपली मोदकसुद्धा थंड होते, मी काढून घेते पहिले. कोशिंबीर पण तयार आहे. तर असं तर मस्तपैकी मोदक तयार आहे. आरती करायला जाऊया. तर मोदक बनवून मस्तपैकी सजवलं त्यांना आणि बाप्पाच्या पुढे आणून मांडलं. बाप्पाची सुद्धा आम्ही पंचोपचार पूजा केलेली. हे आणि मी आम्ही दोघांनी मिळून. श्रावणी श्रियाल होते, श्रावणीचा अभ्यास होता आणि मग अशा प्रकारे आम्ही आरती केली. ते गणू बाप्पा आणि स्वामी बघू शकता. सकाळी पूजा केलेली, पण ती मी उभा व्हिडिओ घेतलेला, त्यामुळे मला याच्यामध्ये शेअर करता आलं नाही. आणि आताची सुंदर अशी पूजा आरती. त्यानंतर आरती झालेली आहे आणि नैवेद्य दाखवलं. मोदकांचं आरती झाली. आता जेवणाचं नैवेद्य दाखवतं. तर चला पहिले नैवेद्य काढते. तर जेवून घेतो पहिले. बाद में मिलती हूँ. वाजले बघा किती, 9:15. तर चला बाय.